नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचे अपडेट आहे. कारण कर्जमाफीला जो शेतकरी पात्र झालेला आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो. राज्य शासनानं 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रत्येक गावोगावी पाठवलेल्या आहेत. राज्य सरकारनं आदेश काय दिला की सर्व शेतकऱ्यांनी KYC करून घ्या. प्रत्येक शेतकरी KYC करण्याच्या गोंधळात आहे. खूप शेतकऱ्यांनी KYC केली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी KYC करत असताना आपला अकाउंट नंबर चेक केलेला नाही, KCC नंबर चेक केलेला नाही, आपलं कर्ज चेक केलेलं नाही, बँकेचे कर्ज किती आहे आणि मुद्या आपलं या पोर्टलवर कर्ज किती आहे हे न पाहताच खूप शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत. ते प्रॉब्लेममध्ये अडकले. आता जे शेतकरी अजून KYC करायचे आहेत त्या शेतकऱ्यांनी थोडं थांबावं. कारण शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट आहे. संपूर्ण राज्यामध्ये या गोष्टीचा गोंधळ उडालेला आहे की ज्या याद्या आलेल्या आहेत त्या याद्यामध्ये जे कर्ज आहे ते कर्ज हे जेव्हा बँकेकडून डाटा घेऊन राज्य शासनाकडून कर्जमाफी समितीने जेव्हा डाटा घेतला त्यावेळेचा डाटा कर्जमाफी समितीने घेऊन गेलेला आहे. तो डाटा मार्चमध्ये किंवा मार्चनंतर घेऊन गेलेले असतील, परंतु जेव्हा तिथे जेवढं कर्ज होतं तेवढाच कर्जाचा डाटा राज्य शासनाच्या माध्यमातून घेऊन गेलेला आहे. आणि बँकेमध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैचं, ऑगस्टचं जे वाढलेलं व्याज आहे ते व्याज तसंच आहे शेतकरी मित्रांनो. आणि पोर्टलवरल्या ज्या याद्या आहेत त्या पोर्टलवरल्या याद्याचा महत्त्वाचा मुद्दा, जेवढी रक्कम आहे तेवढ्याच रकमेची जर तुम्ही KYC केलेली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला उर्वरित पैसे बँकेला भरायची पाळी येऊ शकते. कारण आपण अपडेट काय दिलेली होती परवाच्या व्हिडिओमध्ये, जर असा कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी करा. आता बँकवाले बोलू देत नाहीत. आम्हाला काहीही माहीत नाही, आम्ही जो डाटा होता तो दिलेला आहे, आमची काहीही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. त्यामुळे बँकेचा विषय ह्याच्यामधून मिटला. बँक काहीही करू शकत नाही. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून सरसगट सातबारा करण्याचा शब्द देण्यात आला आहे. सरसगट म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याचा मी म्हणत नाही. आता त्यांनी 30 सप्टेंबरच्या 8 लावली ती गोष्ट वेगळी, परंतु तुमचं 2 लाखाच्या आतील जेवढं कर्ज आहे तेवढं संपूर्ण माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मग पोर्टलला रक्कम दाखविते 1,80,000 आणि त्या शेतकऱ्याचं कर्ज आहे 1,98,000. 18,000 कुठून भरायचे? उद्या तुम्ही जर ती KYC केली तर 1,80,000 तुम्हाला माफी मिळू शकते आणि उर्वरित 18 तुम्हाला बँक मागायला घरी येऊ शकते. मग 2 लाखाच्या आतील ही कर्जमाफी आहे का? तर नाही. आता खूप शेतकऱ्यांच्या मध्ये हा संभ्रम लक्षात येऊ लागलेला आहे. खूप शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीकडे लक्ष दिलं तेव्हा या गोष्टी बाहेर पडत आहेत आणि ते KYC करायचं थांबलेले आहेत. त्यामुळे तुमच्याही बाबतीत जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बँकेत जाऊन आपले KCC अकाउंट नंबर घ्या, तो बरोबर आहे का पहा. त्याच्यानंतर तुमचं कर्ज तिथं किती दाखवलं गेलेलं आहे आणि पोर्टलमध्ये जी रक्कम दाखवली आहे ती बरोबर आहे का, मगच KYC करा. आता राज्य शासन या गोष्टीकडे लक्ष देणार का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. कारण 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये कमीत कमी एक 20-30% जर असा घोळ असेल, मग त्या शेतकऱ्यांच्या याद्या दुरुस्त होणार का? त्या शेतकऱ्यांचं उर्वरित कर्ज राज्य सरकारकडून माफ केलं जाणार का? का राज्य सरकार जेवढी रक्कम आहे तेवढीच तुमच्या माध्यमातून KYC करा आणि उर्वरित पैसे तुम्हाला बँकेला भरावे लागतील असं म्हणणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सगळ्यालाच शेतकऱ्याच्या मनामध्ये इतका मोठा संभ्रम झालेला आहे की आता शेतकरी म्हणाले कोपऱ्याला जसं गुळ लावला जातो तो खाताही येत नाही आणि काहीच करता येत नाही. त्यामुळं शेतकरी आता KYC करावी तर जेवढी रक्कम आहे तेवढीचीच तुम्हाला मला माफी मिळेल आणि उर्वरित रक्कम उद्या बँक आपल्याला मागू शकते. KYC नाही करावी तर तीही कर्जमाफी थांबली. या गोष्टीच्या गोंधळामध्ये सर्व शेतकरी आहेत. माननीय कृषी मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय सहकार मंत्री यांच्या माध्यमातून या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. आज प्रेसच्या माध्यमातून या गोष्टीचा घोळ थोडा उघड झालेला आहे. मग आता राज्य शासन याबाबत कुठला निर्णय घेणार हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या गोंधळात शेतकरी एकतर कर्जमाफीच्या यादीत चेक केले, त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांची नावं आलेली नाहीत. ज्यांची नावं आली नाहीत ते टेन्शनमध्ये आहेत की आता आमची दुसरी यादी कधी येणार, त्याच्यात नाव येणार का, ह्या गोंधळामध्ये आहेत. आणि ज्यांची नावं आलेली आहेत त्यांनी ह्या गोंधळामध्ये आहेत की माझं कर्ज 1,90,000 आणि इथं दाखवलं 1,50,000, व 30,000 कमी आहे.
40,000 कमी असा प्रश्न ज्यांच्या माफीच्या यादीत आलेला आहे, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या गोंधळ उडालेला, खूप शेतकऱ्यांच्या याद्यामध्ये हा गोंधळ झालेला आहे. त्यामुळं आता ह्या शेतकरी संभ्रमात पडला आहे की KYC करायची का नाही, याबाबत राज्य शासनानं तातडीनं कुठला तरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आता विषय कसा झाला आहे, आता 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. आता उर्वरित शेतकरी वाट पाहत आहेत की दुसरी यादी कधी येणार. आता ही जर यादी दुरुस्त करत बसायचं जर म्हणलं तर आता ह्याच्यामध्ये अजून वेळ जाणार आणि मग दुसरी यादी यायला अजून वेळ होणार. म्हणजे हेच सरकारला पाहिजे का, असं शेतकऱ्याच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळं ज्या याद्या गेलेल्या आहेत त्या याद्या माझ्या मते, वैयक्तिक मते जर पाहिलं गेलं, तो मार्च एप्रिलचा डाटा गेलेला आहे आणि त्याच्यानंतरचं जे 2-3 महिन्याचं व्याज आहे ते व्याज कोण भरणार? बँकवाले भरणार, सरकार भरणार का शेतकरी भरणार? कारण आता हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे. आता काही शेतकऱ्यांना तर बँकवाले असं म्हणतायत की तुमचं जेवढं आहे तेवढंच माफ होणार, उर्वरित पैसे तुम्हाला भरावं लागेल. अशा जर गोष्टी जर घडत असल्या, मग राज्य सरकारने 2 लाखाची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मग 2 लाखाची कर्जमाफी कुठं होते? आता हे 2 लाखाच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर पुढल्या OTS-वाल्या असो, प्रोत्साहनवाल्या असो, या बाबतीत काय गोंधळ होणार हे खूप महत्त्वाचं आहे. 4 दिवस याद्या यायला उशीर होऊ द्या, परंतु व्यवस्थित याद्या येऊ द्या. SBI बँक असो, HDFC बँक असो, ICC बँक असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो, जे काही कोणची बँक आहे त्या बँकेतला मेन डाटा घ्या. तो मेन डाट्याची यादी या शेतकऱ्यांना द्या, अपलोड करा. तरच तो शेतकरी KYC केला तर त्या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ त्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि आता खूप शेतकऱ्यांनी KYC केलेत, त्या शेतकऱ्यांचं कसं, यासाठी बी राज्य शासनानं कुठला तर निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण आता ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे ते KYC न करता थांबलेले आहेत, कारण पुढे काहीतरी निर्णय येईल. कारण राज्य शासनाकडून अजून तरी कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल ही अपेक्षा आहे आणि याबाबत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण आता शेतकरी ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे ते KYC न करताच थांबलेले आहेत आणि ज्यांनी KYC केली आहे त्यांची आता अर्धीच कर्जमाफी झाली का, हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारण त्यांनी KYC करून निघाले, त्यांनी बघितलं नाही, अकाउंट नंबर बघितला नाही, आपलं कर्ज बघितलं नाही किती आहे काय नाही, जाऊन डायरेक्ट KYC केली आहे, पावती घेऊन आली आहे, परंतु त्यांना त्याचं कर्जच किती आहे माहीत नाही. असेही शेतकरी ह्याच्यामध्ये गोंधळात सापडलेले आहेत. त्यांचं कर्ज किती आहे, आता उर्वरित कर्ज त्यांचं बँकेत अजून किती अडकलं आहे, व्याज किती वाढलं आहे, हा सर्व प्रश्नाचं उत्तर आणि उकल काढण्याची जिम्मेदारी आता राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण KYC न करता थांबलेले खूप शेतकरी आहेत. याबाबत जर काही मार्ग निघाला तर राज्य शासन मार्ग काढू शकतं. आता ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे त्यांचं जर कर्ज बँकेत जास्त असेल आणि KYCच्या पोर्टलला जर कमी असेल, ती उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून बँकेला भरणं अपेक्षित आहे. आणि आता सध्या जर याद्या बदलायच्या म्हणल्या तर खूप मोठा घोळ होऊ शकतो. आता राज्य शासनाला इतका वेळ नाही की आता परत याद्यामध्ये नवीन याद्या काढणे. त्यापेक्षा राज्य शासनाकडून आता सध्या जे KYC करायचे शेतकरी थांबलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना KYCचा आदेश देण्यात यावा. उर्वरित जे बँकेचा डाटा आहे तो डाटा राज्य सरकारने मागवून घ्यावा व त्या पद्धतीने तो पैसे त्यांच्या खात्यावर परत वर्ग करण्यात यावे. असा काहीतरी मार्ग काढून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. कारण सर्व शेतकरी KYC करायचे सध्या थांबलेले आहेत. यासाठी राज्य शासनानं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. शेतकरी गोंधळात पडलेला आहे की KYC करायची का नाही. राज्य शासन तर म्हणतं KYC करा, पूर्ण करा, 30 जुलैच्या अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 30 जुलैच्या अगोदर तुम्ही पैसे टाकचाल, परंतु जेवढं कर्ज आहे तेवढं तुम्ही कुठं टाकताय, जितकं कर्ज तिथं दाखवले गेले तेवढं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत नाही. उर्वरित पैसे बँकेला कोण भरणार, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या बँक तुम्हाला नवीन पीक कर्जही देणार नाही. उर्वरित पैसे जर तुम्ही बँकेचे व्याज नाही दिलेलं असलं तर बँक नवीन कर्जाचाही विषय इथे मिटवू शकतो. त्यामुळं एक प्रश्न जर मिटला तर सर्व प्रश्न मिटू शकतात, परंतु हा जर एक प्रश्न नाही मिटला तर सर्वच गोष्टी पुढच्या थांबू शकतात. एकतर वरलं कर्ज शेतकऱ्यांना बँकेत भराची पाळी येऊ शकते, नवीन पीक कर्ज बँक देणार नाही, मग तुम्ही नवीन पीक कर्ज देणार आहात कसा. हा खूप महत्त्वाचा मुद्दा राज्य शासनाकडून सध्या उचलणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याद्यामध्ये हा गोळ झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये जितक्या याद्या आल्या तितक्या याद्यामध्ये 30 ते 40% शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम झाला आहे. तर राज्य शासनाकडून जो डाटा घेण्यात आला आहे तो चुकीचा घेण्यात आलेला आहे. कारण जेवढं कर्ज बँकेत झाले तेवढं कर्जाच्या याद्या त्यांच्याकडून घेणं गरजेचं होत्या, परंतु तसं झालेलं दिसत नाही. कारण डाटा त्यांनी अगोदरचा घेतल्यामुळं उर्वरित जे व्याज बँकेच्या माध्यमातून वाढवण्यात आलेलं आहे ते व्याज तसंच आहे, ते तिथं दाखवलं जात नाही आहे. त्यामुळं हा सर्व जो प्रॉब्लेम आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून
विचारात घेऊन लक्षात घेऊन कृषी मंत्री असो, माननीय सहकार मंत्री असो, माननीय मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून या प्रश्नाची कुठेतरी मार्ग काढणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण प्रत्येक शेतकऱ्यांचे आज व्हिडिओ व्हायरल होत आहेत. खूप शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम असल्याचे त्यांनी बाहेर सांगत आहेत. न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्य शासन यावर कुठला निर्णय घेतं हे गरजेचं आहे. याबाबत राज्य शासनाकडून कुठलीही जरी अपडेट आली तर लागलीच चॅनलवर आपले व्हिडिओ येणारच आहे. त्या अगोदर सध्या जे शेतकरी KYC करायचे थांबलेले आहेत, त्यामुळे राज्य शासनाकडून जोपर्यंत काही अपडेट येत नाही तोपर्यंत KYC न केलेली बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे. करा तो न करा हा विषय नाही, परंतु थांबलेलं बरं असं वाटतंय. कारण राज्य शासनाची काय जर अपडेट आली तर KYC करा. जर KYC करून बसलो तर मग आपल्याला उर्वरले कर्ज भरावे लागतील. परंतु ज्यांचं कर्ज व्यवस्थित आहे, बँकेचं कर्ज तेवढंच आहे, पोर्टलला कर्ज तेवढंच आहे, अकाउंट नंबर बरोबर आहे, KCC नंबर बरोबर असेल, त्या शेतकऱ्यांनी KYC करायला हरकत नाही. परंतु ज्यांच्या रकमेमध्ये तफावत आहे त्या शेतकऱ्यांनी सध्या थांबलेलं बरं. राज्य शासनाची पुढची अपडेट ही जी तर थांबा आणि मगच KYC करा. जर अपडेट आली तर लागलीच KYCला सुरुवात करू शकतात. याबाबत कुठली जर अपडेट आली तर लागलीच चॅनलवर येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.